सह्याद्रीच्या कड्याकापऱ्यांमध्ये लपलेलं एक छोटंसं गाव होतं, काळोखवाडी. नाव जरी साधं वाटलं तरी गावाभोवती कायम एखाद्या न बोललेल्या गोष्टीची सावली फिरत असल्यासारखं भासत असे. दिवसा हिरव्या झाडांनी वेढलेलं, शांत आणि निरागस दिसणारे हे गाव सूर्य मावळताच बदलून जात असे. संध्याकाळ होताच पक्ष्यांचे आवाज थांबत, रस्ते ओस पडत आणि प्रत्येक घराचे दरवाजे जणू काही अदृश्य भीतीपासून स्वतःला वाचवण्यासाठी घट्ट बंद होत. गावाच्या टोकाला दाट वडापिंपळाच्या सावलीत एक जुना रेल्वे फाटा उभा होता. गंजलेल्या रुळांवर गवत उगवलं होतं. सिग्नलचा खांब वाकलेला, त्यावर लटकणारा लाल दिवा वर्षानुवर्षे बंद होता. 15 वर्षांपूर्वी इथे झालेल्या एका अपघातानंतर ती लाईन कायमची बंद करण्यात आली होती. सरकारी कागदपत्रात कारण स्पष्ट होते, तांत्रिक बिघाड. पण काळोखवाडीमध्ये त्या घटनेबद्दल बोलताना लोक आजही आवाज खाली करत. मुंबईत क्राईम रिपोर्टर म्हणून काम करणारा निखिल या गावात येत होता. जुन्या प्रकरणांवर विशेष लेख लिहिण्याची त्याची सवय होती. इंटरनेटवर शोध घेताना त्याला काळोखवाडीच्या बंद फाट्याबद्दल एक छोटासा उल्लेख सापडला होता. अपघातात 11 जण मृत. पण त्याला सगळ्यात जास्त खटकलेली गोष्ट म्हणजे त्या घटनेनंतर गावातील 5 लोक अचानक बेपत्ता झाले होते. या घटनेची अधिकृत नोंद नव्हती किंवा चौकशीही केली गेली नव्हती. गावात पोचल्यावर त्याला पहिल्या क्षणी काहीतरी विचित्र जाणवलं. बस स्थानकाजवळ उभे असलेले काही पुरुष त्याच्याकडे पाहत होते. त्यांच्या नजरेत कुतूहल नव्हतं, संशय होता. जणू त्यांना आधीच माहीत होतं की तो इथे का आलाय. निखिलने स्वतःला सावरलं. पत्रकार म्हणून अशा नजरा त्याला नवीन नव्हत्या. त्याने गावातील एका जुन्या घरात राहायची व्यवस्था केली. घराच्या खिडकीतून दूरवर तो बंद फाटा स्पष्ट दिसत होता. संध्याकाळ होताच त्या दिशेने एक विचित्र अंधार दाटू लागला. जणू सूर्यास्तानंतर काळोखवाडीचा तो भाग वेगळ्याच जगात शिरत होता. रात्री जेवण आटोपून तो नोट्स लिहित बसला होता. बाहेर पूर्ण शांतता होती. इतकी शांतता की स्वतःच्या श्वासाचाही आवाज मोठा वाटावा. अचानक त्याच्या कानावर एक क्षीण लांबून येणारा आवाज पडला, रेल्वेच्या हॉर्नसारखा. तो दचकला. त्याने घड्याळाकडे पाहिलं. वेळ होती रात्रीची 2:17. तो क्षणभर स्थिर बसून राहिला, मग उठून खिडकीजवळ गेला. दूर फाट्याजवळ त्याला लाल रंगाची हलकीशी चमक दिसत होती. जणू बंद पडलेल्या सिग्नलचा दिवा पुन्हा जिवंत झाला होता. त्याचं हृदय जोरात धडधडू लागलं. गावात रेल्वे लाईनच बंद होती, मग हा हॉर्न आणि हा दिवा कुठून आला? त्याने डोळे चोळून पुन्हा पाहिलं. चमक क्षणात गायब झाली होती. अंधार पुन्हा तसाच स्थिर झाला होता. त्याने स्वतःला समजावलं, कदाचित भ्रम असेल, नवीन ठिकाण, प्रवासाचा थकवा किंवा जास्त विचार. पण झोप लागताच त्याला एक स्वप्न पडलं. तो फाट्याजवळ उभा होता. रुळांवर पांढऱ्या धुक्याची चादर पसरलेली होती. त्या धुक्यातून 5 सावल्या हळूहळू पुढे येत होत्या. त्यांचे चेहरे दिसत नव्हते, फक्त त्यांच्या छातीवर माती लागलेली होती. कपडे फाटलेले होते आणि सगळ्यांच्या डोळ्यांच्या जागी काळे खोलगट खड्डे होते. त्या सावल्यांपैकी एक पुढे आली आणि थंड आवाजात म्हणाली, सत्य शोधतोयस ना? मग शेवट ऐकायलाही तयार राहा. निखिल दचकून जागा झाला. त्याच्या कपाळावर घाम होता. बाहेर पुन्हा शांतता. पण त्या शांततेत आता त्याला काहीतरी जिवंत असल्याची जाणीव होत होती. जणू काळोखवाडी त्याच्याकडे पाहत होती, त्याची वाट पाहत होती. सकाळी गावात चौकशी करताना त्याने रेल्वे अपघाताचा विषय काढला. लोकांनी उत्तरं दिली, पण ती तुटक आणि टाळणारी होती. जुनी गोष्ट आहे, काही विशेष नव्हतं, ती सरकारी चूक होती, अशी उत्तरं त्याला मिळाली. पण त्यांच्या नजरा वेगळंच सांगत होत्या, भीती, अपराध आणि एक न सांगितलेलं गुपित. दुपारी तो फाट्याजवळ गेला. दिवसाच्या उजेडात तो भाग साधाच दिसत होता. गंजलेले रूळ, तुटलेला फाटक आणि गवतामध्ये पडलेली एक जुनी लोखंडी साखळी. पण अचानक त्याच्या पायाखालील माती थोडी सैल वाटली. जणू काहीतरी आतमध्ये हालचाल करत होतं. त्याने कान देऊन ऐकलं. क्षीणसा आवाज होता, जणू कोणीतरी माती खालून कुजबुजत होतं.
निखिलने घाईने मागे पाऊल टाकलं. त्याच्या अंगावर शहारे आले होते. कालचा हॉर्न, लाल दिव्याची चमक, स्वप्नातील सावल्या, हे सगळं फक्त योगायोग होतं का? की काळोखवाडीचा बंद फाटा अजूनही कोणाची तरी वाट पाहत होता? त्या क्षणी दूरवर कोणीतरी उभं असल्याची त्याला जाणीव झाली. झाडांच्या सावलीत एक म्हातारा उभा होता. त्याच्या हातात जुना लाल कंदील होता. त्याचे डोळे निखिलकडे रोखलेले होते आणि तो मंदपणे म्हणाला, पहिली हाक ऐकलीस, आता परत जाणं सोपं नाहीये. काळोखवाडीच्या त्या संध्याकाळी हवा काहीतरी वेगळीच झाली होती. झाडांच्या पानांमध्ये वाराही नव्हता, तरी त्यांच्या सावल्या हलत असल्यासारख्या दिसत होत्या. निखिल फाट्याजवळ उभा होता आणि त्याच्यासमोर झाडाच्या सावलीत तो म्हातारा उभा होता. हातात तोच जुना गंजलेला लाल कंदील होता. त्याचा चेहरा सुरकुतलेला, डोळे खोल गेलेले, पण नजर अगदी धारदार. तो निखिलकडे एकटक पाहत होता. पहिली हाक ऐकलीस, तो मंद आवाजात म्हणाला. आता मागे फिरणं कठीण आहे. निखिल स्वतःला सावरत पुढे गेला. तुम्ही कोण आहात आणि रात्री इथे लाल दिवा का दिसतो? म्हाताऱ्याच्या ओठांवर एक अस्पष्ट हसू उमटलं. तो म्हणाला, दिवा मी लावत नाही, तो स्वतः लागतो जेव्हा त्यांना कोणीतरी ऐकणारा सापडतो. ते कोण? निखिलचा आवाज नकळत थरथरला. म्हातारा जवळ आला. त्याच्या कंदिलातील ज्योत क्षीण होती, पण ती निखिलच्या चेहऱ्यावर लाल छटा टाकत होती. जे अपघातात मेले नाहीत, जे रुळाखाली आले नाहीत, जे जिवंत होते पण जमिनीत गेले. निखिलच्या छातीत काहीतरी दाबल्यासारखं झालं. तुम्हाला काय माहीत आहे त्या अपघाताबद्दल? म्हातारा काही क्षण शांत राहिला, मग खाली बसून मातीवर बोटं फिरवू लागला. त्या रात्री 2:17 ट्रेन आलीच नव्हती. 5 जण गायब झाले. ते साक्ष देणारे होते, जमिनीच्या व्यवहारावर, मोठ्या लोकांविरुद्ध, पण ते न्यायालयात पोचलेच नाहीत. निखिलचा मेंदू वेगाने जोडणी करू लागला. म्हणजे अपघात आधी की नंतर, की सगळंच बनावट? मग अपघात? त्याने विचारलं. म्हाताऱ्याने वर पाहिलं. त्याच्या डोळ्यांमध्ये विचित्र चमक होती. अपघात झाला, पण ट्रेन रिकामी होती. क्षणभर निखिलच्या कानात गुंजारव झाला. रिकामी ट्रेन? हो. 11 मृत दाखवले गेले कागदावर, पण प्रत्यक्षात? तो वाक्य अधांतरी ठेवून उभा राहिला. प्रत्यक्षात माती जास्त लाल झाली होती. त्या शब्दांनी आजूबाजूचं वातावरण अधिक थंड झालं. निखिल काही क्षण स्तब्ध उभा राहिला. त्याला जाणवलं, हा माणूस वेडा नाहीये. त्याच्या बोलण्यात काहीतरी तर्क होता आणि त्या तर्कात भयानक भीती होती. त्या रात्री निखिलने मुद्दाम जागं राहायचं ठरवलं. घड्याळाच्या काट्यांकडे पाहत तो खिडकीजवळ बसला होता. 2:16 झाले. त्याचा श्वास जड झाला होता आणि 2:17. अचानक कानठळ्या बसवणारा रेल्वे हॉर्न अंधार फाडत घुमला. यावेळी तो आवाज अगदी स्पष्ट होता. संपूर्ण घर हलल्यासारखं झालं. टेबलावरील पाण्याचा ग्लास थरथरला. निखिल खिडकीकडे धावला. दूर फाट्याजवळ लाल दिवा प्रखरतेने पेटलेला होता. रुळांवरून जणू काहीतरी वेगाने जात असल्याचा भास होत होता. धोक्याच्या लाटांमध्ये एक अस्पष्ट सावली दिसली, ट्रेनसारखी, पण पारदर्शक. निखिलचा घसा कोरडा पडला. अचानक त्याला घराच्या दरवाजावर ठोका ऐकू आला. तो दचकला. एवढ्या रात्री? तो हळूच दरवाजा उघडायला गेला. बाहेर कोणीच नव्हतं, पण जमिनीवर काहीतरी पडलेलं होतं. ओलसर मातीने माखलेला एक जुना रेल्वे तिकिटाचा तुकडा होता तो. त्यावर वेळ छापलेली होती, 2:17 आणि तारीख 15 वर्षांपूर्वीची. त्याच्या पाठीवरून थंड शिरशिरी गेली. मानेवरचे केस ताठ झाले. तेवढ्यात त्याच्या मागून एक क्षीण आवाज आला, जणू घराच्या आतूनच. आम्ही 5. आम्ही 5. निखिलने हळूच मागे वळून पाहिलं. हॉलच्या कोपऱ्यात अंधारात 5 सावल्या उभ्या होत्या. त्यांचे पाय जमिनीला स्पर्श करत नव्हते. त्यांच्या शरीराभोवती माती चिकटलेली. डोळ्यांच्या जागी काळे खोलगट खड्डे होते. त्यापैकी एक सावली पुढे आली आणि थंड आवाजात म्हणाली,
सत्य लिहिणार आहेस ना? मग आमची नावं विसरू नकोस. अचानक सगळं अदृश्य झालं. हॉल पुन्हा रिकामा झाला. फक्त निखिलचा श्वास आणि त्याच्या हातात थरथरणारं ते जुनं तिकीट होतं. दूर फाट्याजवळ लाल दिवा हळूहळू विझत होता. पण त्याला आता एक गोष्ट निश्चित कळाली होती. 2:17 ही फक्त वेळ नव्हती. ती होती हजेरीची वेळ. त्या रात्रीनंतर निखिलला झोप लागली नाही. हॉलमध्ये दिसलेल्या 5 सावल्या, दारात सापडलेलं 15 वर्षांपूर्वीचं तिकीट आणि दररोज 2:17ला ऐकू येणारा हॉर्न, हे सगळं आता योगायोग राहिलं नव्हतं. तो आता या गोष्टीचा भाग झाला होता. सकाळी तो सरळ गावच्या ग्रामपंचायतीच्या जुन्या ऑफिसमध्ये गेला. धुळीने माखलेले रजिस्टर, पिवळट पडलेली कागदपत्र आणि एका कोपऱ्यात बसलेला कारकून. निखिलने त्याच्याकडून 15 वर्षापूर्वीच्या अपघाताची फाईल मागितली. कारकून काही क्षण त्याच्याकडे बघत राहिला. मग अनिच्छेने एक जाडजूड फाईल त्याच्यासमोर त्याने ढकलली. फाईलमध्ये अधिकृत अहवाल होता. रेल्वे ब्रेक फेल, 11 मृत, कोणतीही शंका नाही. पण निखिलचं लक्ष दुसऱ्या कागदावर गेलं. अपघाताच्या 3 दिवस आधीची एक नोंद. गावातील 5 नागरिक न्यायालयीन साक्षीसाठी तालुक्याला रवाना. नावं वाचताना त्याच्या हाताला घाम फुटला होता. गणेश मोरे, रघुनाथ खोत, शंकर जाधव, दत्ता पाटील आणि महादेव साळुंखे. 5ही जण बेपत्ता म्हणून वेगळी नोंद केलेली होती. अपघाताच्या मृतांमध्ये त्यांची नावं नव्हती. मग ते गेले कुठे होते? दुपारी तो पुन्हा फाट्याकडे गेला. दिवसाचा उजेड असूनही त्या जागेला विचित्र थंडावा होता. त्याला कालची सैल माती आठवली. तो खाली बसला आणि हाताने माती बाजूला करू लागला. अचानक त्याच्या बोटांना काहीतरी कठीण स्पर्श झाला. तो थबकला. माती बाजूला करताच एक जुनं गंजलेलं लोखंडी ब्रेसलेट दिसलं. आतून माती भरलेली होती. त्यावर कोरलेलं नाव होतं, गणेश. त्याच्या अंगावर काटा आला. म्हणजे हे 5 जण इथेच. तेवढ्यात त्याच्या मागे आवाज आला, खणू नकोस. निखिल मागे वळला. लाल कंदील हातात धरून तोच म्हातारा उभा होता. तू कोण आहेस? निखिलचा आवाज आता चिडलेला आणि घाबरलेला दोन्ही होता. म्हातारा शांतपणे पुढे आला. मी त्यांचा शेवटचा साक्षीदार. म्हणजे? त्याने कंदील खाली ठेवला. त्या रात्री मी इथे होतो. 5 जणांना इथे आणलं होतं. डोळ्यांवर पट्टी, हात बांधलेले. ते साक्ष देणार होते. मोठ्या लोकांविरुद्ध. जमीन, पैसा, सत्ता, सगळं त्यात होतं. निखिलचा श्वास रोखला गेला. मग पुढे काय झालं? त्यांना मारलं नाही. म्हाताऱ्याचा आवाज थरथरला. त्यांना जिवंत पुरलं. आजूबाजूची हवा जणू अधिक थंड झाली होती. आणि मग अपघात? निखिलने विचारलं. म्हातारा हसला, पण ते हसू भयान होतं. अपघात हा आवाज दाबण्यासाठी होता. रात्रभर चालणाऱ्या ट्रेनचा गोंगाट, माती खणण्याचा आवाज कोणालाच ऐकू आला नाही. निखिलच्या डोक्यात सगळं जोडू लागलं होतं. म्हणजे ट्रेन मुद्दाम सोडली गेली की बनावट अपघात दाखवला गेला होता. पण 11 मृत? त्याने विचारलं. काय बोलताय तुम्ही? निखिलचा संयम सुटला होता. अपघात झाला होता म्हणताय, मृतदेह आणले म्हणताय. ते कुणाचे होते मग? कुठून आणले? त्यांची नावं काय होती? म्हाताऱ्याने हळूच डोळे उघडले. त्या डोळ्यात आता भीती नव्हती, फक्त निर्विकार थंडपणा होता. मृतदेह ओळखायला कोण उरतं गावात? तो शांतपणे म्हणाला. रात्रीचा अपघात, आग, धूर, चेहरे जळालेले, शरीरं तुटलेली, ओळख पटवणं कठीण. अशावेळी कागदावर जे लिहिलं जातं तेच सत्य होतं. निखिलच्या कपाळावर आठ्या पडल्या. म्हणजे? जवळच्या जिल्हा रुग्णालयात त्या आठवड्यात 3 बेवारस मृतदेह पडून होते. रस्ते अपघात. कोणी विचारपूस करणारा नव्हता. 2 कामगार बांधकामावरून पडले होते. एक दारुड्या रेल्वे रुळाजवळ सापडला होता. त्यांची नावं कोणी विचारली नाहीत. त्यांना होते फक्त क्रमांक. निखिलचा श्वास जड झाला. क्षणभर शांतता पसरली. मग म्हाताऱ्याने हळू आवाजात म्हटलं, 2:17 ही वेळ आहे, माणसं जमिनीत गाडल्याची. निखिलच्या छातीत
धडधड वाढली आणि दररोज त्यावेळी त्यांची हजेरी लागते. तेवढ्यात जमिनीखालून एक अस्पष्ट आवाज आला. जणू कोणीतरी मातीवरून हात फिरवत होतं. निखिलने घाबरून मागे पाऊल टाकलं. माती हलत होती, अगदी हलक्या हालचालीने, जणू 5 वेगवेगळ्या ठिकाणी काहीतरी वर येण्याचा प्रयत्न करत होतं. त्याच्या कानावर कुजबूज आली. नावं लिही, आम्हाला विसरू नकोस. निखिलने मागे पाहिलं. म्हातारा तिथे नव्हता. फक्त लाल कंदील जमिनीवर पडला होता. पण कंदिलातली ज्योत अजूनही पेटलेली होती. आणि अचानक त्याला एक भयानक जाणीव झाली. जर तो म्हातारा त्या रात्री साक्षीदार होता, तर तो 15 वर्ष जिवंत कसा काय? आणि त्याला सगळं इतकं अचूक कसं माहीत? निखिल काही क्षण तिथेच उभा राहिला. लाल कंदील त्याच्या पायाजवळ पडलेला होता, पण म्हातारा नाहीसा झाला होता. आसपास कुठलाही पावलांचा आवाज नव्हता. झाडांची पानंसुद्धा हालत नव्हती. तरीही वातावरणात कोणीतरी उपस्थित असल्याची जाणीव स्पष्ट होती. तो हळूच खाली वाकला आणि कंदील उचलला. कंदिलातील ज्योत स्थिर होती, पण काचांच्या आतून धुरासारखा काळा पडदा फिरत होता. जणू त्या काचेआड कोणीतरी श्वास घेत होतं. त्याच्या कानात पुन्हा कुजबूज झाली. 6वा, 6वा. निखिलचा श्वास अडकला. 6वा? त्याने पटकन ग्रामपंचायतीच्या फाईलमधील नावं आठवली. 5 साक्षीदार. मग 6वा कोण? अचानक त्याला फाईलमधील एक छोटी, दुर्लक्षित नोंद आठवली. अपघाताच्या दिवशी ड्युटीवर असलेला सिग्नलमॅन अनुपस्थित होता. नाव वसंत कुलकर्णी. सेवेतून अनुपस्थित. चौकशी प्रलंबित. चौकशी प्रलंबित होती. 15 वर्ष? निखिलचा मेंदू वेगाने विचार करू लागला. तो लगेच गावातल्या जुन्या रेल्वे क्वार्टर्सकडे धावला. मोडकळीस आलेली इमारत, फुटलेल्या खिडक्या, गंजलेला दरवाजा. दरवाजा ढकलताच आतून थंड वाऱ्याचा झोत बाहेर आला. भिंतीवर अजूनही एक जुना फोटो टांगलेला होता. रेल्वे कर्मचाऱ्यांचा ग्रुप फोटो. त्याने जवळ जाऊन धूळ पुसली. फोटोमध्ये मधोमध उभा असलेला माणूस लाल कंदील हातामध्ये होता. तोच चेहरा, तोच म्हातारा. फोटोखाली नाव लिहिलेलं होतं, वसंत कुलकर्णी, सिग्नल इन्चार्ज. निखिलच्या हातातून कंदील जवळपास निसटलाच. म्हणजे तो माणूस जिवंत नव्हता, पण तो काल बोलला. त्याने घटना सांगितली, त्याने नावं घेतली. तो कोण होता? तेवढ्यात खोलीतल्या कोपऱ्यात ठेवलेलं जुनं टेबल आपोआप हललं. त्यावरील कापडाचा पातळ थर खाली सरकला आणि टेबलावर बोटांनी लिहिल्यासारखं दिसलं. 2:17. निखिलचा घसा कोरडा पडला. तुम्हाला काय हवंय? तो मोठ्याने ओरडला. भिंतींवर टांगलेला फोटो हळूहळू तिरका झाला आणि त्याच्या काचेआडून 5 सावल्या हलताना दिसू लागल्या. एक खोल प्रतिध्वनीत आवाज संपूर्ण खोलीमध्ये घुमला. साक्षीदाराला कोणीतरी साक्ष द्या. अचानक त्याच्या हातातला लाल कंदील पेटला. ज्योत उंच उसळली आणि त्या ज्योतीत त्याला एक दृश्य दिसलं. रात्र होती. फाटा होता. 5 जण गुडघ्यावर बसलेले, डोळ्यांवर पट्टी. त्यांच्या मागे उभा वसंत कुलकर्णी. तो ओरडतोय, थांबा थांबा. पण कुणीतरी त्याला ढकलून बाजूला करतं. माती टाकली जाते. दूरवरून ट्रेनचा हॉर्न वाजतो. निखिल थरथरू लागला. ज्योत अचानक शांत झाली. आवाज पुन्हा आला. तो 6वा होता, ज्याने पाहिलं, म्हणून त्यालाही मिटवलं. निखिल पुटपुटला. म्हणजे तुम्ही जिवंत नाही? उत्तर आलं, सत्य जिवंत आहे. त्या क्षणी त्याला समजलं, लाल कंदीलवाला माणूस म्हणजे शरीर नाही, तो म्हणजे त्या रात्रीचं सत्य, ज्याला कोणीतरी जिवंत पुरलं आणि जे दररोज 2:17ला वर येतं. खोलीतील हवा अचानक थंड झाली आणि त्याच्या मागे पावलांचा आवाज आला. तो हळूच वळला. दरवाजामध्ये 5 सावल्या उभ्या होत्या आणि त्यांच्या मधोमध तो 6वा. दरवाजात उभ्या असलेल्या त्या 6 सावल्या हलक्या हलक्या पुढे सरकू लागल्या. खोलीतील तापमान अचानक खाली गेल्यासारखं वाटलं. निखिलच्या तोंडातून श्वास धुरासारखा बाहेर पडू लागला. हातातला लाल कंदील
आता त्याच्याच हृदयाच्या ठोक्यांसोबत धडधडत असल्यासारखा भासत होता. 5 सावल्या शांत होत्या, पण 6वा वसंत कुलकर्णी त्याच्याकडे सरळ पाहत उभा होता. त्याच्या डोळ्यांच्या जागी काळी पोकळी नव्हती आता. तिथे राखाडी प्रकाश होता, जणू जळलेल्या आठवणींचा. साक्ष लिहिणार का? आवाज हवेत तरंगला. निखिलने कसाबसा स्वतःला सावरलं. मी लिहीन, पण मला सगळं पाहिजे, पूर्ण सत्य. क्षणभर शांतता पसरली. मग कंदिलातील ज्योत पुन्हा उंच उसळली आणि दृश्य बदललं. रात्र होती. पावसाची रिमझिम सुरू होती. फाट्याजवळ ट्रक उभा होता. त्या ट्रकमधून 5 जणांना खाली उतरवलं जातं. हात बांधलेले, तोंडावर कापड. त्यांच्या आजूबाजूला 4 माणसं. चेहरे अस्पष्ट, पण त्यांच्यातला एक स्पष्ट दिसतो. पोलीस पाटील जाधव, तरुण आणि कठोर. वसंत कुलकर्णी धावत येतो. हे चुकीचं आहे, तो ओरडतो. त्याला ढकललं जातं. पहिल्या माणसावर माती टाकली जाते. दुसरा ओरडतो, तिसरा गुदमरतो, चौथा शांत होतो आणि 5वा शेवटपर्यंत झगडतो. आणि मग जाधव घड्याळाकडे पाहतो. 2:17 तो हात वर करतो. बस, पूर्ण झालं काम. वसंत कुलकर्णी त्यांच्या दिशेनं धावतो. त्याला पकडलं जातं. तो अजून जिवंत आहे. त्याच्या डोळ्यांसमोर 5 जणांची माती सरळ केली जाते आणि मग त्याच्यावरही माती टाकली जाते. दृश्य तुटलं. निखिल परत त्या खोलीमध्ये उभा होता. त्याच्या अंगावर घामाचा थर होता. मग अपघात? तो पुटपुटला. आवाज आला. दुसऱ्या दिवशी सकाळी. दुसरं दृश्य उमटलं. रिकामी मालगाडी. जाणीवपूर्वक ब्रेक फेल. ती फाट्यावर घसरते. धूर, गोंधळ, सरकारी घोषणा. 11 जण मृत. पण कागदावर. आणि दृश्य संपलं. 6वा पुढे आला. आम्हाला आवाज नाही मिळाला. तू देशील का? निखिलचा श्वास जोरात चालू होता, पण आता त्याच्या डोळ्यांमध्ये भीतीपेक्षा संताप होता. हो, तो म्हणाला. मी हे सगळंच संपवेन. तेवढ्यात सावल्या एकदम थांबल्या. खोलीत वेगळाच आवाज घुमला. दाराच्या बाहेर पावलांचे ठसे, जड आणि जिवंत. निखिल हळूच मागे वळला. दारात उभा होता पोलीस पाटील जाधव. त्याच्या हातात बंदूक होती आणि चेहऱ्यावर कठोर शांतता. जास्त खोदकाम करतोयस आजकाल, तो म्हणाला. निखिलचा श्वास अडकला. सावल्या मागे सरकल्या. लाल कंदील विझला. आता खोलीत फक्त 2 जिवंत माणसं होती आणि 6 अदृश्य साक्षीदार. जाधव हळूहळू पुढे आला. फाईल्स बघितल्यास ना? तो शांतपणे म्हणाला. काही गोष्टी तिथेच राहिल्या तर बरं होईल. निखिलचा मेंदू वेगाने विचार करत होता. फोन त्याच्या खिशात होता. रेकॉर्डिंग चालू होतं. त्या रात्री 2:17 काय झालं? निखिलने थेट विचारलं. जाधव क्षणभर थांबला. त्याच्या चेहऱ्यावर विचित्र हलकंसं हसू उमटलं. हजेरी घेतली. साक्ष द्यायला निघाले होते. कोर्टात आमच्या विरुद्ध. अरे जमीन काय, अख्खं गाव नावावर करून घेईन. पोलीस पाटील गडगडाटी हसला. त्या शब्दांसोबतच अचानक खोलीतील सर्व काचा फुटल्या. थंड वारा आत शिरला. जाधव मागे सरकला. त्याच्या मागे सावल्या उभ्या होत्या. यावेळी त्या अदृश्य नव्हत्या. त्यांच्या चेहऱ्यावर माती होती आणि डोळ्यांमध्ये पोकळी. आणि ते एकाच वेळी म्हणाले, हजेरी अजून अपुरी आहे. जाधवच्या हातातील बंदूक खाली पडली. त्याच्या पायाखालील जमीन हलू लागली. तो घाबरून ओरडला, नाही, मी नाही. वाक्य पूर्ण होण्याआधीच जमिनीने त्याला गिळलं. आणि मग शांतता पसरली. खोली पुन्हा स्थिर झाली. सावल्या हळूहळू विरघळल्या. फक्त 6वा उरला. तो निखिलकडे पाहत म्हणाला, आता हजेरी पूर्ण होईल जेव्हा सत्य बाहेर येईल. आणि तोही नाहीसा झाला. लाल कंदील पुन्हा पेटला. वेळ होती 2:17. रेल्वे क्वार्टर्समधील खोलीत काही क्षण पूर्ण शांतता पसरली होती. जाधव ज्या ठिकाणी उभा होता तिथे आता जमिनीत हलकासा खोलगट भाग दिसत होता. माती स्थिर होती. जणू काही घडलंच नव्हतं. पण निखिलच्या डोळ्यांसमोर सगळं स्पष्ट होतं. सावल्या, जमीन हलणं आणि जाधवचा ओरडा. त्याचा श्वास अजूनही वेगात चालू होता.
पण पत्रकार म्हणून त्याच्या मेंदूने काम सुरू केलं होतं. त्याने थरथरत्या हाताने फोन बाहेर काढला. रेकॉर्डिंग चालू होतं. जाधवचा आवाज स्पष्ट कैद झाला होता. हजेरी घेतली. निखिलच्या अंगावर शहारा आला. सकाळी काळोखवाडीमध्ये खळबळ उडाली. पोलीस पाटील जाधव बेपत्ता. रेल्वे क्वार्टर्समध्ये फुटलेल्या काचा आणि जमिनीवर माती. निखिल थेट जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोचला. त्याने सकाळी कागदपत्र, फोटो, रेकॉर्डिंग्ज आणि ग्रामपंचायतीच्या नोंदीच्या प्रती सादर केल्या. मीडिया गाजू लागलं. न्यूज चॅनल्सनी हेडलाईन्स दाखवल्या. काळोखवाडीतील बनावट अपघात. 5 जण जिवंत पुरले गेले. पोलीस पाटील गायब. प्रशासन हललं. फाटा सील करण्यात आला. JCB मशीनने माती उकरायला सुरुवात केली. गावकऱ्यांचे चेहरे फिके पडले होते. काहींच्या नजरेत भीती होती, काहींच्या नजरेत अपराध. 2 तास, 3 तास माती बाजूला होत राहिली आणि मग पहिला सांगाडा. मनगटावर गंजलेलं ब्रेसलेट होतं. नाव होतं गणेश. दुसरा सांगाडा, तिसरा सांगाडा, चौथा आणि मग 5वा आणि राहिला होता 6वा. तोही बाहेर काढण्यात आला. 6व्याच्या हातात गंजलेलं लाल कंदिलाचं लोखंडी फ्रेम होतं. मनगटावर जुनं घड्याळ आणि त्यात काटा अडकला होता. 2:17 गावात कुजबूज पसरली. वसंत कुलकर्णी सापडला जमिनीखाली. 5ही जण सापडले. संध्याकाळ झाली. सूर्य मावळला. निखिल पुन्हा फाट्याजवळ उभा होता. आज पहिल्यांदा त्या जागेत थंडावा नव्हता. जमिनीवर 6 जागी माती सपाट केली होती. घड्याळ 2:17 दाखवत होता. निखिल श्वास रोखून उभा होता. कसलाही आवाज झाला नाही. कोणताही हॉर्न वाजला नाही. कोणतीही माती हलली नाही आणि कोणत्याही सावल्या दिसल्या नाहीत. फक्त हलकीशी वाऱ्याची झुळूक आली. त्याच्या कानात एक मंद समाधानाचा आवाज घुमला. हजेरी पूर्ण झाली. निखिलच्या डोळ्यांमध्ये नकळत पाणी आलं. पहिल्यांदाच 2:17 वातावरण शांत होतं. काही महिन्यांनी केस अधिकृतपणे पुन्हा उघडण्यात आली. जुन्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. रुग्णालयातील बेवारस मृतांची फाईल्स उघडल्या गेल्या. गावात स्मृतिफलक उभारला गेला. 5 साक्षीदार आणि 1 सिग्नलमॅन यांच्या नावांसह. काळोखवाडी हळूहळू सामान्य होत गेली. रेल्वे फाटा कायमचा बंद करण्यात आला. पण एका रात्री मुंबईमध्ये निखिल आपल्या फ्लॅटमध्ये बसून पुढच्या लेखाचं टायपिंग करत होता. त्याने घड्याळामध्ये पाहिलं. 2:16 झाली होती. त्याच्या अंगावर शहारा आला. नाही, तो पुटपुटला. 2:17 झाले आणि क्षणभर वीज लखलखली. त्याच्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर एक ओळ आपोआप टाईप झाली. सत्याला वेळ नसते. तो दचकून मागे सरकला. खिडकीबाहेर दूरवर लाल रंगाची हलकीशी चमक दिसली. रेल्वेचा हॉर्न क्षीण आवाजात हवेत विरला. निखिल हळूच पुटपुटला. हजेरी पूर्ण झाली होती ना? नाही का? उत्तर आलं नाही. फक्त घड्याळाचा काटा पुढे सरकला. 2:18 झाली आणि लाल चमक नाहीशी झाली.